नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अशा त्रासाबद्दल सांगणार आहे जो दिसायला छोटा असला तरी आयुष्य बेचैनच करून टाकतो. वारंवार लघवी होणे. होय, ही ती समस्या आहे जी शरीरालाच नव्हे तर मनालाही थकवते. झोप तुटते, प्रवासात भीती वाटते आणि कुठेही गेलात तरी मनात सतत एकच विचार येतात, पुन्हा जावं लागेल का? जर तुम्ही सुद्धा या यातनेतून जात असाल, जर रात्रीची झोप तुमच्यापासून दूर पळाली असेल, तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी जे सांगणार आहे असा चमत्कारी उपाय जो फक्त आणि फक्त एका चमच्यात दडलेला आहे. होय, एका चमच्यात. पण त्यात आहे ते सामर्थ्य जो तुम्हाला या त्रासातून कायमचं मुक्त करू शकतो. आणि म्हणूनच ज्यांचं वय 60 ते 70 पार झालंय, जे वडीलधारी लोक आहेत, त्यांनी हा व्हिडिओ विशेष लक्ष देऊन पाहावा. कारण वारंवार लघवी होण्याची समस्या ही फक्त वयानुसार येणारी गोष्ट नाही, कधी-कधी ती शरीरात सुरू होणाऱ्या गंभीर बदलांची पहिली खूण असते. कल्पना करा, तुम्ही रात्री झोपला आहात पण 2 तासांनी पुन्हा उठावं लागलं. कधी बसमध्ये प्रवास करताना, कधी कोणाच्या घरी पाहुणा म्हणून मनात सतत तीच भीती, बाथरूम कुठं असेल, पुन्हा उठावं लागेल का? ही अस्वस्थता हळूहळू आत्मविश्वासच हिरावून नेते. आणि सगळ्यात वाईट म्हणजे अनेक लोक या समस्येकडे दुर्लक्ष करतात. मित्रांनो, सावधान! हे लघवीचं वारंवार होणं हे UTI संसर्ग, डायबिटीस किंवा प्रोस्टेट ग्रंथीवाढ यांचे संकेत असू शकतात. होय, ही छोटी दिसणारी सवय शरीरातल्या मोठ्या संकटांची सुरुवात असते. पण काळजी करू नका. आज मी तुम्हाला सांगणार आहे असा उपाय जो फक्त एका चमच्यातील औषधानं तुमची ही समस्या मुळापासून संपवू शकतो. फक्त नीट ऐका, कारण पुढचे काही मिनिटं तुमच्या आयुष्यात रात्रीची शांतता परत आणू शकतात. आणि लक्षात ठेवा, शरीरात सर्वात अमूल्य गोष्ट म्हणजे झोप. ती गेली की सगळं हरवतं. झोप न मिळाल्यामुळं माणूस चिडचिडा होतो, डोकं दुखतं, लक्ष राहत नाही आणि लोक म्हणतात हा माणूस कायम रागात असतो. पण खरा दोष रागाचा नसतो, दोष असतो त्या तुटलेल्या रात्रींचा. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की तुमच्या स्वभावात अचानक आलेला चिडचिडपणा, थकवा आणि बेचैनी हे सगळं कुठून सुरू होतं? उत्तर सोपं आहे. झोप हरवली की सगळं हरवतं. आणि वारंवार लघवीसाठी उठण्यामुळे तुमची झोप, तुमचं मन आणि अगदी तुमचं आयुष्यच विस्कळीत होतं. आणि इथंच आपण सगळ्यात मोठी चूक करतो. वारंवार उठावं लागू नये या भीतीनं आपण पाणीच पिणं कमी करतो. कधी कधी तर पूर्ण बंदच करतो. पण मित्रांनो, ही चूक तुमचं आयुष्य आणखीन कठीण बनवते. आज मी तुम्हाला सांगणार आहे तुमचा स्वयंपाकघरात दडलेला चमत्कारी उपाय. होय, असा उपाय जो एखाद्या मोठ्या औषधापेक्षा जास्त प्रभावी आहे आणि फक्त एक छोटा चमचाच आहे. विश्वास बसणार नाही, पण हा चमचा एक रात्रीची तुमची बेचैनी दूर करून गाढ झोपेची भेट परत देऊ शकतो. फक्त इतकं करा, हा उपाय तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी घ्या. फक्त एक चमचा आणि मग पहा तुमच्या शरीरातली तो ताण, ती वारंवार होणारी धावपळ हळूहळू थांबायला लागेल. हा देशी उपाय आहे, सटीक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो तुमच्या शरीराला पाणी पचवायला शिकवतो. होय, पाणी. जे पाण्यानं शरीराला तरतरी आणायची असते, ते चुकीच्या पद्धतीनं घेतल्यामुळं तुमचं शरीर असंतुलित होतं. हा उपाय शरीराला पाणी योग्य पद्धतीनं शोषायला, साठवायला आणि टिकवून ठेवायला शिकवतो. पण या उपायासोबत एक लहान पण अत्यंत महत्त्वाची अट आहे. तुमच्या घरात असलेलं ते पांढरं विष म्हणजे सामान्य मीठ आजपासून बदलायचंय. होय, मीठच. कारण तुम्ही वापरत असलेलं मीठच तुमच्या शरीरात पाण्याचा तोल बिघडवत आहे. कोणतं मीठ वापरायचं आणि का, तेही मी या व्हिडिओत सांगणार आहे. मित्रांनो, ही माहिती जर तुम्ही पूर्ण लक्ष देऊन ऐकली तर कदाचित आजचा दिवस तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो. म्हणून विनंती करते, व्हिडिओ अगदी स्किप करू नका, कारण प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द तुमच्यासाठीच आहे. आमच्या मेहनतीचं फळ. जर तुम्हाला थोडं जरी उपयोगी वाटलं तर मनापासून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूच्या घंटीला ऑलवर सेट करायला विसरू नका, कारण पुढचे व्हिडिओ आणखी प्रभावी असतील आणि ते चुकवायचे नाहीये. आता चला समजून घेऊया, जेव्हा तुम्हाला वारंवार लघवीची समस्या होते, तेव्हा ते फक्त एक सवय नसते, ती शरीरातील असंतुलनाची हळूहळू वाढणारी खूण असते. झोप न मिळाल्यानं चिडचिड, अस्वस्थता, डोकेदुखी, गॅस आणि शरीरात पाणी न टिकल्यानं हातपाय दुखणे, कळ येणे, अचानक पायाच्या नसांचं ताण, ज्याला आपण क्रॅम्प म्हणतो, हे सगळं दिसू लागतं. काही लोक तर घाबरून जातात आणि घाबरल्यामुळं ब्लड प्रेशर वाढतं, म्हणजे दुसरा आजार सुरू होतो आणि जर दुर्लक्ष केलं तर पुढे डायबिटीस सारखे गंभीर आजार तुमचं आयुष्यच व्यापून टाकतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सगळ्या त्रासाचं मूळ तुमच्या पाणी पिण्याच्या चुकीच्या सवयीतच दडलं आहे.
लक्षात ठेवा, एक स्वस्थ व्यक्ती दिवसात साधारण 7 ते 8 वेळेला लघवीला जाते. ते अगदी सामान्य आहे. पण जर तुम्ही दिवसात फक्त 1.5 लिटर पाणी पिता आणि दर अर्ध्या तासाला बाथरूमकडे धावत आहात, तर सावधान. ही आहे फ्रिक्वेंट युरिनेशन नावाची समस्या, जी हळूहळू गंभीर रूप घेत जाते. मित्रांनो, जेव्हा आपल्याला वारंवार लघवीची समस्या होते, तेव्हा आपण पहिली आणि सगळ्यात मोठी चूक करतो, ती पाणी पिणं बंद करून टाकतो. होय, हीच ती चूक जी तुमचं आयुष्य हळूहळू विषारी बनवते. कमी पाणी म्हणजे कमी त्रास असं आपण गृहीत धरतो, पण अगदी खरी गोष्ट उलटी आहे. कारण पाणी न पिल्यानं शरीरात का सुरू होतात हजारो लपलेले बदल. पहिला बदल कमजोरी, दुसरा थकवा आणि तिसरा, जो सगळ्यात धोकादायक, तुमच्या मेंदूत बनणाऱ्या हार्मोन्सचं बिघडलेलं संतुलन. ऐका लक्ष देऊन. जेव्हा तुम्ही रात्री झोपता, तेव्हा तुमचा मेंदू एका जादुई हार्मोनचं निर्माण करतो. त्याचं नाव आहे अँटी डायुरियाटिक हार्मोन, म्हणजे रात्री लघवी कमी बनवा असा आदेश देणारा हार्मोन. हा हार्मोन तुमच्या किडनीला सांगतो, रात्र झाली आहे, आता शरीराला विश्रांती द्या, लघवी कमी तयार करा. पण मित्रांनो, हा हार्मोन तेव्हाच योग्य काम करतो जेव्हा तुमच्या शरीरात पुरेसं पाणी असतं. जर दिवसभर तुम्ही पाणीच कमी प्यायलं, तर शरीर म्हणतं आता काही नाही, पाण्याची कमतरता आहे. हार्मोन बनवणं थांबवा आणि मग काय होतं माहित आहे? रात्री जर तुम्ही अगदी 1 घोट पाणी प्याला, तरी ते लगेच मूत्राशयात जातं आणि तुम्हाला उठवून टाकतं. आणि पुन्हा एकदा झोप तुटते, मन बेचैन होतं आणि शरीर थकून जातं. मित्रांनो, म्हणूनच मी सांगते, हा त्रास फक्त लघवीच नाही, तो तुमच्या संपूर्ण शरीराच्या संतुलनाचा सिग्नल आहे. आता ऐका पुढचा आणि सगळ्यात गूढ भाग. तुमचं शरीर पाण्यात शोषून घेऊच शकत नाही. होय, तुम्ही जे पाणी पिता ते पेशींपर्यंत पोहोचतच नाही. ते पाण्याच्या पेशींमध्ये जाण्याऐवजी त्वचेखाली जमा होतं आणि त्याला वैद्यकीय भाषेत एडिमा, म्हणजे शरीरात पाणी भरणं, सूज येणं. तुम्ही पाहिलं असेल, काही लोकांचं पोट फुगलेलं असतं किंवा हातापायांवर सूज आलेली असते. एक सोपी चाचणी करा. तुमच्या हातावर किंवा पायावर अंगठा ठेवून दाबा. जर तिथं खड्डा पडला आणि त्वचेला परत यायला वेळ लागला, तर समजा तुमचं प्यायलेलं पाणी त्वचेखाली अडकून बसलं आहे. आता प्रश्न, असं का होतं? तर मित्रांनो, इथंच लपलेलं आहे त्या सगळ्या समस्येचं मास्टर की रहस्य. त्याचं नाव आहे मॅग्नेशियम. होय, मॅग्नेशियम म्हणजे तुमच्या शरीरातील पेशींचे दरवाजे उघडणारी किल्ली. जर शरीरात मॅग्नेशियम पुरेसं असेल, तर पाणी पेशींमध्ये प्रवेश करून आतल्या पेशींना पोषण देतं. पण जर ते कमी असेल, तर पाणी बाहेर भटकत त्वचेखाली साचतं, सूज आणतं आणि शरीर जड होतं. तुम्ही कदाचित व्यायाम करून पाहिला असेल, औषध घेतलं असेल, फ्रेगल्स किंवा पेल्विक फ्लोर एक्सरसाइज सुद्धा केली असेल, पण जर काहीही फरक पडत नसेल, तर समजा तुमच्या शरीरात मॅग्नेशियमची प्रचंड कमतरता आहे. आता प्रश्न, मॅग्नेशियम मिळवायचं कसं? उत्तर अगदी सोपं आहे, तुमच्या स्वयंपाकघरातून. पण एक महत्वाची अट आहे. तुम्ही वापरत असलेलं ते पांढरं चमकदार आयोडीन वाले मीठ लगेच बंद करा. आता वापरा नैसर्गिक समुद्री मीठ, ज्याला सी सॉल्ट किंवा ग्रे सॉल्ट म्हणतात. या मिठात तब्बल 85 पेक्षा जास्त खनिज असतात. त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे मॅग्नेशियम. जेव्हा हे मीठ शरीरात जातं, तेव्हा शरीराला पेशींचे दरवाजे हळूहळू उघडू लागतात. पाणी योग्य जागी पोहोचतं, हार्मोन पुन्हा संतुलित होतं आणि तुमचं शरीर तुमच्याशी पुन्हा मैत्री करतं. आता प्रश्न, हे मीठ घ्यायचं किती? उत्तर अगदी सोपं आहे. दिवसातून फक्त 5 चिमूटभर, जास्त नाही. तुम्ही दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी पिता, तर त्या प्रत्येक ग्लासमध्ये थोडंसं समुद्री मीठ मिसळा आणि बघा, काही दिवसातच शरीर कसं शांत, संतुलित आणि हलकं वाटायला लागतं. मित्रांनो, आता लक्ष देऊन ऐका. तुम्हाला त्या दिवसभरात जेवढं पाणी पिता, त्यापैकी फक्त 5 ग्लास निवडा आणि त्या प्रत्येक ग्लासमध्ये बस एकच चिमूट भर ग्रे सॉल्ट टाका, हलवा आणि हळूहळू प्या. तिसरा दिवस येईपर्यंत तुम्ही स्वतः अनुभव घ्याल. तुमच्या हातांवरची सूज गायब होईल, ती जड थकवा जाणवणारी भावना नाहीशी होईल आणि शरीरात येईल नवीन ऊर्जा, नवा जोश. पण थांबा, इथेच खरा ट्विस्ट आहे. आजपासून तुम्हाला एक मोठं काम करायचंय. तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेलं ते पांढरं चमकदार मीठ, होय तेच, ते टेबल सॉल्ट लगेच बंद करा. हे दिसायला सुंदर असतं, पण त्यातलं पोषण शून्य असतं. त्या मिठात फक्त सोडियम क्लोराईड उरतं. बाकी सगळं खनिज घटक, सगळं पौष्टिक तत्व नष्ट झालेलं असतं. हेच मीठ शरीरात गेल्यावर पोटॅशियमला अडवतं आणि मग शरीराचं संतुलन बिघडवतं. याच कारणामुळं वाढतं ब्लड प्रेशर, वाढते तणावाची पातळी आणि सुरू होतात अजून गंभीर आजार. डॉक्टरही सांगतात, हे पांढरं मीठ थांबवा.
म्हणून जर तुम्हाला वारंवार लघवीची समस्या आहे किंवा शरीरात सूज येतेय, थकवा येतोय, तर आजपासून सुरू करा समुद्री मीठ, ग्रे सॉल्ट, नैसर्गिक खनिजांनी भरलेलं आणि जिवंत. पण समजा तुम्हाला हे मीठ मिळत नाही, तर काळजी करू नका, कारण मी आता सांगणार आहे आजचा ब्रह्मास्त्र उपाय. ब्रह्मास्त्र उपाय 1 चमचा. होय, फक्त मित्रांनो 1 चमचा चमत्काराचा. घ्यायचं काय? मोरिंगा पावडर म्हणजे शेवग्याच्या पानांची पावडर. होय, तोच शेवगा ज्याच्या शेंगा आपण रोज खातो, पण त्यांची पानं आणि त्यामध्ये लपलेलं आहे निसर्गाचं अमृत. त्यात आहे मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयर्न आणि पोटॅशियम, शरीरासाठी सर्वात आवश्यक खनिज. आता याचा वापर कसा करायचा ते ऐका. रोज रात्री झोपण्याच्या अर्धा तास आधी 1 ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा शेवग्याच्या पाण्याची पावडर टाका, नीट हलवा आणि हळूहळू प्या. फक्त 10 दिवस सलग करा आणि मग पहा तुमच्या शरीरात जादू कशी घडते. तुमचा तो स्लीप हार्मोन पुन्हा सक्रिय होईल. मूत्राशयाची ताकद परत येईल. सलग 7 ते 8 तासांची गाढ झोप. होय, ती झोप जी तुम्ही कदाचित विसरलाय ती पुन्हा मिळेल. थकवा नाही, कमजोरी नाही, हातापायातील दुखणे, नसा खेचल्यासारख्या वेदना सगळं संपेल. शरीरात येईल ताकद, मनात शांती आणि आत्म्यात नवा तेज. मित्रांनो, ही काही महागडी औषधं नाहीयेत. ही फक्त तुमच्या शरीरातील कमतरता पूर्ण करण्याची साधी पण जादुई पद्धत आहे. 3 दिवस करून बघा, तुम्हाला स्वतः फरक जाणवेल. आणि आज जर तुम्हाला हा व्हिडिओमधून काहीतरी नवं, उपयुक्त, आयुष्य बदलणारं शिकलात, तर एक छोटा लाईक द्या. एक सुंदर कमेंट करा आणि ही माहिती नक्की शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरमुळे कुणाचं आयुष्य बदलू शकतं. आणि पुढील अपडेट, आरोग्यविषयक योग्य ती माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून येणारे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील. म्हणून सबस्क्राईब करून ठेवा आणि लक्षात ठेवा, आरोग्य हेच खरं धन आहे. हर हर महादेव.